नमस्कार मित्रांनो आपल्या पाठीमागे आपले टिंगल टावाळी निंदा करणाऱ्या लोकांकडे कधीच लक्ष द्यायचं नाही, कारण ती लोक आपल्या दोन चांगल्या कारणांमुळे आपली निंदा करतात। एक म्हणजे आपण त्यांना कवडीचा भाव देत नाही आणि दुसरं म्हणजे आपण त्यांच्या मनासारखं वागत नाही। म्हणून मित्रांनो, जसे आहात तसेच राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका। ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार। म्हणून लोकांचा विचार करत बसू नका। रानावनात एकाकी पडलेले फूल जसं कोणी कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते, तसेच तुम्ही कोणाच्याही कौतुकाची वाट न पाहता प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा। कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील। मित्रांनो, भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो। जीवन जगताना असे जगा की आपण कोणाच्या आठवण काढण्यापेक्षा कोणीतरी आपली आठवण काढली पाहिजे। माणूस नावाच्या जीवनात मन नावाचा कोपरा असतो। असंख्य गोष्टीचा दडलेला इथे खजाना असतो। काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो, तर काही स्वप्न अपूर्ण असल्याचा गंध येथे दरवळतो। आठवणीचा खेळ रोज चालू असतो। याच खेळात स्वतःलाच मात्र हरवून बसतो। काळजी नसते कोणाला याची, जो तो आपली गरज भागवत असतो। मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत बसतो। समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र नक्कीच नसते। काही मुली राजवाडा मागत नाही, कारण त्यांच्यासाठी नवऱ्याचा खांदा पुरेसा असतो। तसेच काही मुलं हुंडाही मागत नाही, कारण त्यांच्यासाठी बायकोचा आधार पुरेसा असतो। चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उतरून बघावं। शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते। तुमचे जीवन जसे आहे तसे स्वीकारा, त्यावर प्रेम करा, ते प्रत्येक क्षण जगा। इतरांच्या बोलण्याकडे जास्त दुर्लक्ष देऊ नका। याही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास लोकांना तुमच्यावर करायची तितकी चिखलफेक करू द्या, त्याचाच वापर करून आपण आपला महाल उभा करायचा असतो। हे मात्र लक्षात ठेवा, आयुष्याचा रस्ता निवडताना आईवडिलांचा मत नक्की घ्या, कारण जेवढे तुमचे वय नसते तेवढा त्यांचा अनुभव असतो। मन असो किंवा मिठाई, जर गोडवा नसेल तर माणूसच काय, मुंगीसुद्धा जवळ येत नाही। त्यामुळे मन साफ आणि बोलण्यात मधुरता असायला हवी। आपल्या व्यथा तिथेच मांडा जिथे समाधान मिळेल, आणि आपला माथा तिथेच टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल। नाहीतर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूपच सराईत आहेत। वादळात पत्त्यांचे घर बनत नाही, रडल्याने बिघडलेले नशीब बनत नाही। जग जिंकण्याची हिंमत ठेवा। एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही, आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही। सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही। म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नव्हे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।